आपण एकंदरीत जे हिरवळीचं खत किंवा मित्रांनो आपण ज्याला ताग लागवड म्हणतो किंवा दह्यांच्या लागवड म्हणतो, तर या संदर्भात एक सविस्तर माहिती घेणार आहे, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमचा शेणखतावरचा त्याच्यासोबतच जे रासायनिक खत वगैरे तुम्ही टाकता तर त्या खतावरचा 100% तिथं जो खर्च होतो तुमचा अतिरिक्त तर तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हाच व्हिडिओ इतर जे आपले शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो त्यांचा देखील तिथं तुमच्यासारखा 100% फायदा होईल। मित्रांनो आपण जर हिरवळीच्या खताचा जर विचार केला किंवा शेतकरी मित्रांनो आपण जर ताग लागवड किंवा दह्यांच्या लागवड याचा जर विचार केला तर एकंदरीत आपल्याला तिथं फायदा काय होतो। मित्रांनो हे जे नायट्रोजन फिक्सेशन करणारे पिकं आहेत, नत्र फिक्सेशन करणारे पिकं आहेत, म्हणजे काय करता माहिती का मित्रांनो, जर आपण तागाची लागवड केली असेल किंवा सोयाबीनची लागवड केलेली असेल किंवा मुगाची लागवड केलेली असेल किंवा तुरीची लागवड केलेली असेल तर यांसारखे पिकं